नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। हिवाळ्यात बऱ्याच वेळा आपण पाहतो तुळशीच्या या पानावरती पांढऱ्या रंगाची बुरशी आपल्याला दिसून येते। त्या पाने देखील ही हळूहळू गळायला सुरुवात होते। झाडावरती एक प्रकारची लागलेली ही कीडच असते, त्यामुळे झाडाची वाढ ही होत नाहीच, पण आपले झाड देखील हे हळूहळू खराब होत असते। तर त्यासाठी आज आपण आपल्या घरातील एका वस्तूचा वापर करणार आहोत। तर ती वस्तू कोणती, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच। पण आता हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, याची देखील माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी याला जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते, मात्र हिवाळ्यात या झाडाला जास्त ऊन मिळेल अशा ठिकाणी हे झाड लावलेली कुंडी ठेवावी, कारण हिवाळ्यात ऊन हे कमी असते। त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये जे सकाळच्या संध्याकाळच्या वेळी धुके पडते, त्यामुळे झाडाच्या या पानामध्ये ओलावा राहतो आणि त्याच वेळी झाडावरती बुरशी कीड लागण्याची देखील ही शक्यता असते। त्यामुळे हिवाळ्यात तुळस ही नेहमी जास्त ऊन मिळेल अशा ठिकाणीच हे ठेवावे, म्हणजे झाड चांगले वाढेल आणि झाडावरती कसल्याही प्रकारची बुरशी किंवा कीड ही लागणार नाही। तुळशीच्या झाडावरती ज्या मंजिरी असतात त्या आपण काढून टाकतो, त्यामुळे झाडावरती नवीन फुटवे येतात आणि झाडाची वाढ चांगली होते। कारण या मंजिरीमध्ये जे बी तयार होते त्याच्यामुळे आपल्या झाडाची सर्व एनर्जी खर्च होते आणि आपले झाड वाढत नाही। मात्र हिवाळ्यामध्ये ह्या ज्या मंजिऱ्या आहेत त्या काढू नये, कारण तसेही हिवाळ्यात तुळशीच्या झाडाची वाढ ही चांगली होत नाही, कारण हा तुळशीच्या झाडाचा विश्रांतीचा काळ असतो। त्यामुळे जरी मंजिरी काढल्या तरी झाड हे चांगले वाढणार नाही। तर ज्या मंजिरी आहेत त्या झाडावरती तशाच राहू द्या आणि सुकल्यानंतर त्याच्यामध्ये जे बी तयार होईल ते साठवून पावसाळ्यामध्ये त्याच्यापासून तुम्ही खूप सारे रोपे तयार करून कुंड्यामध्येही लावू शकता। तुळशीच्या झाडाच्या पानाप्रमाणेच त्याच्या ह्या ज्या मंजिऱ्या आहेत त्या देखील अतिशय औषधी अशा आहेत। आता हिवाळ्यामध्ये जे सर्दी, खोकला यासारखे आजार होतात त्याच्यावरती तर अतिशय फायदेशीर अशा आहेत। त्याच्यापासून जर तुम्ही काढा तयार करून पिलात तरी हे सर्व आजार हे कमी होण्यासाठी खूप मदत होते। तुळशीच्या झाडावरती जी बुरशी किंवा कीड लागते ती लागू नये म्हणून संध्याकाळची वेळी एखादा सुती कपडा हा झाडावरती टाकून द्यायचा आणि सकाळी ऊन पडले की ती काढून टाकावे। त्यामुळे जे धुके झाडावरती पडते ते पडणार नाही आणि झाडावरती कसल्याही प्रकारची जी कीड आहे ती लागणार नाही। तुळशीच्या या झाडावरती काही कामे देखील करावी लागतात। त्यामध्ये करायचे काम म्हणजे झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती देखील अधूनमधून ही हलवून मोकळी करावी। त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते। मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे आपल्या झाडांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचला जातो आणि आपले झाड देखील हे चांगले वाढते। त्याचबरोबर झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती वरच्या बाजूची ही तापते, कोरडी होते, त्यामुळे मातीमध्ये देखील ही कीड ही लागण्यासाठी प्रतिबंध होतो। तुळशीच्या या झाडाला हिवाळ्यामध्ये पाणी देताना देखील हे प्रमाणशीर द्यावे। आता हिवाळ्यात दररोज पाणी देण्याची ही आवश्यकता नसते। झाडाला पाणी देताना हे कुंडीतील माती हे चेक करून, म्हणजे वरच्या बाजूची माती ही 1 ते 1.5 इंच एवढी कोरडी होईल तेव्हा झाडाला हे पाणी द्यावे, कारण जास्ती पाण्यामुळे झाडावरती जास्ती समस्या येत राहतात। आता आपण तुळशीच्या झाडाला ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ती वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये असणारा हा बेकिंग सोडा आहे। झाडासाठी आपल्याला बेकिंग सोड्याचाच वापर करायचा आहे। बेकिंग पावडर ही वापरायची नाही, कारण झाडाला त्यापासून नुकसान होऊ शकते। बेकिंग सोड्यामुळे आपल्या झाडावरती कसल्याही प्रकारची कीड, बुरशी लागली असेल तर ती निघून जातेच, पण याच्या वापरामुळे आपल्या झाडाची वाढ देखील ही चांगली होते। मात्र याचा वापर करताना देखील हा अगदी प्रमाणशीर करायचा आहे, जास्ती वापर करायचा नाही। तुम्ही अशाच हा बेकिंग सोडा मातीमध्ये मिक्स करू शकता किंवा 1 लिटर पाण्यामध्ये हा अर्धा चमचा मिक्स करून हे तयार झालेले जे पाणी आहे ते झाडाला दिले तरी चांगला फायदा होईल। किंवा कोरडी मिक्स करण्यासाठी 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीमध्ये आपल्याला फक्त पाव चमचा एवढाच हा बेकिंग सोडा हा मातीमध्ये मिक्स करायचा आहे। मिक्स करण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करायची, म्हणजे तो मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल। मिक्स केल्यानंतर झाडाला भरपूर असे हे पाणी द्यायचे।
तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच आपल्या झाडावरती जी पण कीड बुरशी लागलेली आहे ती निघून गेलेली दिसून येईल। त्याचबरोबर आपल्या झाडाची वाढ देखील ही झालेली ही दिसेल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।